मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समर हा सोनंदीला ड्रेस गिफ्ट देतो, सरप्राईज देतो आणि तो ड्रेस घालून तो तिला खाली बोलवतो। तेव्हा सोनंदी मस्त आता तो ड्रेस घालून खाली येते आणि खूप छान दिसत असते। खूप मॉडर्न लुक आता तिने केलेला असतो, केस मोकळे सोडलेले आहेत, पायामध्ये सँडल वगैरे घातलेले असतात आणि अगदी त्या ड्रेसमध्ये ती वन पीस मध्ये खूप छान दिसत असते। आणि समर सुद्धा आता छान तयार झालेला आहे, तो सुद्धा खूप सुंदर दिसत असतो कारण त्याने सुद्धा आज त्याचा लुक बदललेला असतो। सोनंदी खूप छान आता खाली येत असते, समर तिच्याकडे बघत असतो। सोनंदी आता खाली येत असते आणि समर रोमांटिक होऊन तिच्याकडे बघत असतो। लगेच तो तिला आता आपल्या मिठीत घेण्यासाठी हात पुढे करतो। सोनंदी धावतच येते आणि समरला घट्ट मिठी मारून दोघेही आता एकमेकांच्या मिठीमध्ये खूप खुश होऊन हसतात। त्यानंतर इकडे सरपुतदारांच्या घरामध्ये आता मस्त आता मलिकाला कामाला झुंपवलेलं असतं। मलिका टॅमॅटो चिरत असते आणि मंदा तिला वारं घालत असते ओढणीने। अंशुमन आणि सुष्मिता यांना सुद्धा आता कांदे चिरायला झुपवलेलं असतं, दोघं कांदे चिरत असतात। रोहन आणि अदिरा सुद्धा तिथे काहीतरी काम करत आहे। रोहन अदिराला म्हणतोय, मला सांग बरं एवढे बटाटे पुरतील का? तेव्हा अदिरा म्हणते की अहो मला असं वाटतील की पुरतील, आणि तेवढ्यात अदिरा त्याला काहीतरी खुणावते आणि मम्माला म्हणते की मम्मा आणि एवढे बटाटे पुरतील का असं दोघे विचारतात। तेव्हा आता मम्मा म्हणते की म्हणजे मलिका मला काही अंदाज वगैरे नाही, तर आता मंदा लगेच म्हणते की नाही जरा जास्तच होती आणि कमी कर। तेव्हा मलिका म्हणते की हो हो 2-2 चालतील। आजी आणि बाबा काहीतरी करत आहे आणि ते हसतात। बाबा विचारतात की हसून काय हो मलिका ताई जमतं की नाही? मलिका म्हणते की हो 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 जमतं। आणि तेवढ्यात ती बाहेर जायला निघते तर आजी तिला म्हणते की मलिका अगं कुठे निघालीस? आता मलिका म्हणते की जरा बाहेर पुरीचं पीठ वगैरे बघायला निघाले होते। मंदा डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, आता पुरीचं पीठ नाही आमच्याकडे तर गव्हाचं पीठ आहे, ते भेटतं देऊ का? तिकडे आहे घ्या। म्हणून आता तो डब्बा काढायला जाते, तिच्याकडून डब्बाच पालथा होतो। सगळं पीठ अंशुमनच्या अंगावर सांडतं। अंशुमन खाली बसलेला असतो, तेवढे सगळेजण आता धक्क्याने पाहत असतात। अंशुमन सगळा भुरका होतो तर रोहन आणि सुष्मिता एकमेकांकडे बघून हसतात। अंशुमनचं पूर्णपणे भूत बनलेलं असतं। अदिरा तर खूप जोरजोराने हसत असते आणि रोहन सुद्धा। तेवढ्यात सुष्मिता तो फोटो लगेच मोबाईल मध्ये काढून घेते। मंदा सुद्धा खूप हसत असते। अंशुमनला खूप राग येतो, रागानेच तो उठून उभा राहतो तर सुष्मिता फोटो काढत असते। अंशुमन लगेच रागाने म्हणतो की फोन खाली कर। सगळेजण खूप हसत आहे अंशुमनच्या ह्या अगदी अवस्थेला बघून। अंशुमन रागाने म्हणतो की मग मॉम काय केलंस तू? तुला पीठ वगैरे नीट काढता येत नाही का? आणि मला या घरामध्ये राहायचं नाही, मी नाही राहणार, इथे नाही राहणार, मी चाललो घरी। म्हणून अंशुमन रागाने जायला निघतो। तेव्हा रोहन म्हणतो की अरे अंशुमन चिल, जरा शांत हो, तू माझे कपडे घाल। अरे कशाला घरी जातोस? अंशुमन म्हणतो की नाही मला थांबायचंच नाही, मला घरी जायचं आहे। आता रोहन म्हणतो की अरे थांब, मी तुला चांगले कपडे देतो घालायला। आता सुष्मिता म्हणते की अरे थांब ना, तर लगेच तो थांबायला काही तयारच नसतो। परंतु आता लगेच सुष्मिता तो फोन घेते तर अंशुमन रागाने तिचा फोन बाजूला कर असं म्हणतो आणि मलिकाकडे खूप रागाने पाहत असतो। आणि इकडे सोनंदीसाठी मात्र आता ह्या समरने मस्त कॅफे सुद्धा बनवलेला असतो आणि आता वेलकम टू समर कॅफे असं त्यावर लिहिलेलं असतं। सोनंदी हे बघून इतकी खुश होते आणि म्हणते की राजवाडे अहो काय हे सर्व, तिथे कॅफे वगैरे आणि फुलांचं बुके वगैरे ठेवलेलं असतो, सगळं छान डेकोरेशन केलेलं आहे। सोनंदी म्हणते की अहो माय गॉड किती छान केलेलं आहे हे सर्व, म्हणून खूपच खुश होते। अहो किती गोड सरप्राईज आहे, यासाठी किती आता तुम्ही म्हणजे प्रयत्न केले असतील, किती मेहनत करावी लागली असेल। आणि लगेच ती आय लव्ह यू असं म्हणते, समर तिला आय लव्ह यू टू असं म्हणते। तेव्हा समर आणि सोनंदी एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांच्या मिठीत येऊन आता मस्त डान्स करत आहे। समर सोनंदीला अगदी जवळ घेत डान्स करतो आणि तिच्या कपाळाचा मस्त किस घेतो। सोनंदी सुद्धा खूप खुश आता असते। आता हे सगळं काही आनंदाचे क्षण बघून तिला इतका आनंद पण होतो आणि डोळ्यातून आनंद अश्रू सुद्धा येतात। समर म्हणतो की काय झालं? अहो सोनंदी तुम्ही रडता का? माझं काही चुकलं का? डान्स करताना पायावर पाय पडला का? अहो तुम्ही का रडता? सोनंदी आता हसते आणि म्हणते की नाही हो राजवाडे, अहो मी त्यासाठी नाही रडत। तेव्हा समर विचारतो की का रडतात पण? तेव्हा सोनंदी म्हणते की अहो मला आनंद अश्रू डोळ्यातून येत आहे, आनंद झालेला आहे ना, हे सगळं अजब आहे। खरंच मी अशी स्वप्न बघण्याची सुद्धा हिंमत कधी केलेली नव्हती हो। स्वप्न म्हणजे माझ्यासाठी इतके कोणीतरी असे इतके कष्ट घेईल, मेहनत घेईल आणि माझ्यासाठी इतकं सर्व काही करेल असं मला वाटलं नव्हतं। मला असं वाटत होतं की त्यासाठी खूपच भाग्यवान असावं लागतं आणि शेवटी त्याच माणसांच्या बाबतीत ते सर्व घडतं। पण राजवाडे अहो बघा ना, तुम्ही मला भेटलात आणि माझं सगळं काही आयुष्यच तुम्ही बदलून टाकलं। माझं खरंच तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे। समर म्हणतो की
स्वानंदी मॅडम, माझं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रेमात पडण्याच्या अगोदर आपण काय होतो हे तुम्हाला आठवतं ना? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, पण त्यानंतर आपण मित्र सुद्धा झालो. समर म्हणतो की आपल्या नात्याचा पायाच मैत्री आहे आणि आपण एकमेकांच्या कितीही प्रेमात पडलो पण तरी सुद्धा आपण कायम एकमेकांचे घट्ट मित्र असू. मैत्री आणि हे प्रेम असंच कायम टिकून राहू हीच आता इच्छा आहे. आणि तो स्वानंदीचा हात आपल्या हातात धरतो. स्वानंदीच्या हातामध्ये आता फ्रेंडशिप ब्रँड बांधण्यासाठी तो आपल्या खिशातून काढतो. स्वानंदी खूपच खुश होते आणि म्हणते की फ्रेंडशिप ब्रँड. स्वानंदी म्हणते की अहो हे सगळं अशक्य आहे. त्यावरती आता समर म्हणतो की काय पण. आणि स्वानंदीने सुद्धा मात्र आता समरसाठी फ्रेंडशिप ब्रँडच घेतलेला असतो. तेव्हा स्वानंदी हसते आणि आपण दोघांनी सेम टू सेम असा ब्रँड एकमेकांसाठी कसं घेऊ शकलो बरं? एकमेकांच्या मनात एकाच वेळी कसं आलं? तेव्हा लगेच समर म्हणतो की सेम माइंड आणि सेम अगदी असा दैवी प्रकार झालेला आहे एकदम असा. आणि दोघंही खूप खुश होऊन असतात. एकमेकांच्या हातामध्ये तो फ्रेंडशिप ब्रँड आहे तो बांधतात. समर म्हणतो की अहो फ्रेंडशिप डे तर होऊन गेला पण तरी सुद्धा कसं काय? तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो मी मार्केटमध्ये फिरत होते, म्हणजे तुम्ही मला फिरवत होता आणि मग सगळीकडे बघत होते की काय काय आहे म्हणून, आणि अचानक मला दिसला आणि मी विचारच करत होते आणि तुमच्यासाठी काय काय घेऊन जावं असं वाटलं होतं. आणि मला असं वाटलं की मैत्रीचा जो काही बंध आहे तर तो असं घट्ट करूयात. त्यावरती आता लगेच समर म्हणतो की करून टाका. आणि स्वानंदी मात्र आता समरच्या हातात केस घेते, त्याच्या हातामध्ये ते फ्रेंडशिप ब्रँड बांधते आणि त्याला शुभेच्छा देते. समोर म्हणतो की अहो शुभेच्छा कशाला, आपण हवं तेवढं आपल्यात म्हणजे फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे सगळं काही साजरं करू शकतो आपल्या मनाला वाटेल तेव्हा. दोघंही आता एकमेकांना हॅपी फ्रेंडशिप डे असं म्हणतात. दोघंही खुश होत आणि ते ब्रेसलेट मात्र आता एकमेकांकडे बघून आता ते हातामध्ये देतात आणि एकमेकांच्या हातामध्ये बांधून केस घेतात. आणि म्हणते की स्वानंदी बघा ना, तुम्ही मला फ्रेंडशिप जे काही ब्रेसलेट आहे ते अगोदर दिलेलं होतं आणि यावेळेस मग मी तोच विचार केला होता की मी ह्यावेळेस फ्रेंडशिप ब्रँड आहे तो तुम्हाला बांधते म्हणून. तेव्हा आता समोर म्हणतो की खरंच मिसेस राजवाडे, तुम्ही तर खूपच हुशार आहात, तुम्ही हे सगळं ठरवून केलं म्हणून. आणि आता समोर तिला मिठीमध्ये घेतो तर समोर म्हणतो की चला ना तिकडे, आता तुमच्यासाठी मस्त मी आता काय म्हणजे केलेलं आहे बघा ना, छान असं कॅफे सजवलेला आहे. स्वानंदी म्हणते की नको, मला इथेच तुमच्या मिठीत खूप छान वाटतं. समोर म्हणतो की अहो छान तर मला सुद्धा वाटतं पण पोटाचं सुद्धा काहीतरी बघायला हवं. स्वानंदी म्हणते की म्हणजे तुम्हाला भूक लागली? समोर म्हणतो तुम्हाला नाही लागली का? स्वानंदी म्हणते की ऍक्च्युली लागलेली आहे. आणि समोर म्हणतो की खास समोर यांची तुमच्यासाठी आता ही शेफ फरमाईश आहे तर ती रेडी आहे. आनंदी म्हणते की म्हणजे हे सगळं तुम्ही केलं राजवाडे? समोर म्हणतो की हो, हे सगळं मी केलेलं आहे. ती सगळा बेत तुमच्या आवडीचा आहे. त्यानंतर इकडे आता ह्या घरामध्ये सरपदारांच्या तर मलिकाने खूप काही काम केलेलं असतं, पूर्ण अवतारच बदललेला असतो. आता अधीर म्हणते की थँक गॉड मम्मा, आज तू फारच काम केलं. आजी म्हणते की मलिका अगं गेल्या 10 वर्षात तू इतकं काम केलं नसेल, आज पहिल्यांदा केले. तर मलिका पूर्णपणे वैतागून गेलेली असते, थकलेली असते. तर आता म्हणते की चला झालं ना, मग आता जाऊयात घरी, आता झालेलं आहे ना सगळं. तेव्हा आजी म्हणते की अगं कशाला आत्ताच घरी? अहो मंदाताईने इतकं सर्व काही केलेलं आहे. त्यावरती आता मंदा म्हणते की हो ना, मी सुद्धा पुलाव वगैरे केलेला आहे आणि जर आपण न जेवता गेलो तर त्यांना वाईट वाटेल. तेव्हा आता लगेच मंदा म्हणते की हो ना, मला फारच वाईट वाटेल. रोहन म्हणतो की आजी मी तर म्हणतो की आपण मस्त आईस्क्रीम सुद्धा मागूयात. आजी म्हणते की हो, आईस्क्रीम तर झालंच पाहिजे. आणि मलिका आता माय गॉड असं म्हणते. आजी हसते आणि म्हणते की काय मलिका, आज तर तू फार लवकरच देवाची आठवण काढली. तेव्हा आणि आता मात्र मस्त त्यांना इकडे थांबून ठेवण्यासाठी काही ना काही नवीन शक्कल लढून काढत असतात आणि सगळेजण आता थांबतात. त्यानंतर इकडे आता राजवाड्यांच्या घरामध्ये जे काही समरने आता स्वानंदीच्या आवडीचे खास पदार्थ बनवलेले आहेत तर तिला तेथे कॅफेत तो घेऊन येतो आणि सगळे तुमच्या आवडीचे पदार्थ, सॅलेड, पास्ता आणि सगळे फ्रूट्स सुद्धा आणि स्वीट डिश म्हणून शेवायची खीर सुद्धा सगळं काही व्यवस्थित डिश मध्ये त्याने मांडून ठेवलेलं असतं. एक एक झाकण काढून तो स्वानंदीला दाखवत असतो. स्वानंदी हे सगळं बघून इतकी खुश होते आणि काय बोलावं तेच काही तिला कळत नसतं आणि म्हणते. तर समोर म्हणतो की आता काही बोलायचंच नाही, फक्त आस्वाद घ्यायचा आहे. स्वानंदीला प्रत्येकाची टेस्ट देतो, कसं झालं असं विचारतो. स्वानंदी खूप खुश होत म्हणते राजवाडे तुमच्या हाताला खरंच किती टेस्ट आहे हो, आणि राजवाडे तुम्हाला इतका सुंदर स्वयंपाक करता येतो, मला माहिती नव्हतं. त्यावरती समोर म्हणतो की मी कुणाच्या हाताखाली ट्रेन झालो हे मात्र तुम्ही विसरतात. तेव्हा आता स्वानंदी खुश होत म्हणते की अर्थात म्हणजे आजी. समोर सगळं काही सांगायला सुरुवात करतो की आम्ही खरंच
खूप धमाल करायचो जेव्हा किचनमध्ये आजी मला सगळ्या रेसिपी शिकवायची तेव्हा. सध्या मात्र ऑफिसमध्ये इतकं काम वाढलं, मला किचनमध्ये जायलाच वेळ भेटत नाही, फक्त खाण्याच्या व्यतिरिक्त. आणि मी आज ठरवलंच होतं, सगळ्या स्टाफला मी सुट्टी देऊन टाकली आणि शेवटी लगेच आता तयार केलं सगळं काही एक कुक बनवून. तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं असा पण मी केलेला होता. आणि सोनंदीच्या डोळ्यात परत आनंद अश्रू येतात तेव्हा समर म्हणतो की तुम्ही परत रडणार का, प्लीज प्लीज आता रडू नका. सोनंदी म्हणते की अहो राजवाडे, मला इतका आनंद झालेला आहे की तुम्हाला झेपत नाही. खरंच तुम्ही आता ह्या अशा रडण्याची सवय आहे ना, ती तुम्हाला करूनच घ्या. मी माझ्यासाठी वेळ काढला आणि इतका सारा काही स्वयंपाक केला, नक्की मी काय मानू तेच मला कळत नाही. फक्त माझ्याकडे थँक्यूचा हा शब्द आहे. तेव्हा समर म्हणतो की अहो सोनंदी, काही बोलू नका, फक्त एन्जॉय करा. तुम्ही पोटभर जेवलात, तुमचं पोट भरलं तर मी खुश. आणि मला तर असं वाटतं की शक्य होईल तेव्हा मी स्वयंपाक केलाच पाहिजे. घरातील बायका खरंच किती कष्ट दिवसभर करत असतात, त्यांना सुद्धा कधीतरी आपल्या हाताने स्वतः बनवून आयतं ताट द्यावं त्यांना वाटतच असेल ना. तेव्हा सोनंदी म्हणते की अख्ख्या जगात माझ्या इतकं भाग्यवान कोणीही नसेल. तेव्हा आता समर म्हणतो की नाही आहे ना, मी आहे. सोनंदी म्हणते की नाही मी आहे. दोघं आता म्हणतात की मी आहे. समर म्हणतो की तुम्ही चुकतात, मी आहे. दोघंही एकमेकांना तेच म्हणत असतात. असं करता करता दोघंही खूपच हसतात एकमेकाकडे बघत. नंतर आता ही मंदा मलिकाला घेऊन इकडे आतमध्ये येते. मलिका म्हणते की अहो सोडा ना मंदाताई. मंदा म्हणते की अहो काय झालं, तुम्ही मला सगळ्यांच्या समोर विचारता. हो सगळ्यांच्या समोर तुम्ही मला किती बोललात, तुमचं ठरलेलं होतं का काही. मलिका म्हणते की अहो जरा हळूच. मंदा म्हणते अहो तुम्ही सगळ्यांच्या समोर तुमचे पाय सुद्धा मला धरायला लावलेत. तुम्हाला तर माहितीच आहे की तुमची मुलगी कशी आहे, तेव्हा तरी सुद्धा तुम्ही मलाच बोललात. मलिका आता म्हणते की अहो शांत जरा, मला माहिती आहे ना माझी मुलगी कशी आहे ते, कारण माझी मुलगी इतकी शहाणी असेल ना असं मला वाटलंच नव्हतं. तिने मात्र मला फोन करून काय आणि मी जर तिची बाजू घेतली नसती, तुमच्या अंगावर धावून आली असती तुमचा गळा धरायला. तुम्हाला ते चाललं असतं का. आणि तुम्ही एक काम का करत नाही, सरळ मात्र तिच्या माहेरी जाण्यासाठी तिला सांगा. आणि हे सर्व तुम्ही का केलं नाही. मंदा म्हणते की हो का, मी बोलले आणि ती निघाली, असं झालं का. अहो तुमची पोरगी पाय हलेल तेव्हा शपथ. आणि तेवढ्यात आजी तेथे येते. आजी म्हणते की काय चाललं. मलिकाला कळतच नाही. मलिका मंदालाच म्हणते काय चाललं तेवढंच मला विचारा, बाकी तुम्ही काही करत नसतात. मंदा खुणावते की आजी आलेले आहे. आता आजी म्हणल्यानंतर मलिका फारच घाबरते. आजी आत येते आणि काय चाललं तुमचं असं विचारते. मलिका आता अडखळत म्हणते मम करत असते की रेसिपीच्या थोड्याशा. तर मंदा म्हणते की अहो प्लीज गैरसमज करू नका तुम्ही, आम्ही आपलं सहजच बोलत होतो. तेव्हा आता आजी म्हणते की अगं तुम्ही सॅलेड बनवणार होता, गैरसमज कसला. तर मलिका म्हणते की हो ना अहो आई सॅलेडच बनवणार होतो आणि तेच रेसिपी बद्दल विचारत होतो. पुलाव करताना सगळ्या भाज्या संपलेल्या आहेत म्हणून म्हणत होतो की सॅलेड नाही होणार आता. मंदा म्हणते की मी काय करू असं मी त्यांना म्हणत होते. हेच आमचं चर्चा सुरू होती आणि आजी त्या दोघींना घेऊन बाहेर येते. तेव्हा आदिरा विचारते की सॅलेड कुठे आहे, तुम्ही बनवायला गेला होतात ना. मंदा म्हणते की भाज्या सगळ्या संपल्यात म्हणून नाही बनवलं. आदिरा म्हणते की नाही. लगेच मलिकाला येऊन घट्ट मिठी मारते आणि म्हणते की मम्मा अगं कितीतरी दिवसातून मी तुझ्या हातचं खाणार आहे. तर मलिका म्हणते की घरी चल मी तुला देते. अंशुमन रागानेच म्हणतो की जेवण करून लगेच निघूया, मला काम आहे. तर रोहन लगेच म्हणतो की बघ आई तुझा जावई जाण्याची घाई करतो. तेव्हा आता मंदा म्हणते की अहो जेवल्याशिवाय मी तुम्हाला नाही सोडणार. लहान जावई बापू, तुमचं नाही पण माझं पोट भरेपर्यंत मी तुम्हाला भरवतच राहणार. सुष्मिताला फारच हसू येतं. अंशुमन खूप रागवलेला असतो. त्यानंतर इकडे समर आणि सोनंदी सारखे एकमेकांकडे बघत आहेत. समर आता बघतो तर सोनंदी विचारते की काय झालं. समर म्हणतो की काही नाही, पण विचार करतो की प्रेमात माणसं किती पटकन बदलतात. काही दिवसापूर्वी जर मला कोणी असा प्रश्न विचारला असतात की राजवाडे तुमचं स्वप्न म्हणजे नवीन तुमची आकांक्षा काय आहे, तर मी मोठी लिस्ट त्यांना ऐकवली असती. अमुक बिल तमुक बिल, हे डील ते डील, हे प्रोजेक्ट. आज हे सगळं खरंच मला दुय्यम वाटतं. आता जो काही तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो ना, तर तीच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असेल. तुमच्या मनात अशी कोणती इच्छा आहे की ती इच्छा मी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटतं. तेव्हा सोनंदी काहीच नाही असं म्हणते. राजवाडे मला जे हवं होतं ते सगळं काही मिळालेलं आहे. तेव्हा समर म्हणतो की मला माहिती आहे की तुम्ही खरंच खूप महत्वाकांक्षी आहात. नक्की तुमची काहीतरी इच्छा असेल पण तुम्ही बोलून नाही दाखवत. आणि सोनंदी हा चान्स आहे, सांगा प्लीज. वेळ घेऊन अगदी विचार करून सांगा. सोनंदी म्हणते की मला वृद्धाश्रमासाठी आणि एकूण पर्यावरणासाठी काहीतरी छान काम करायचं आहे. समर म्हणतो की सोनंदी अहो ते तर तुम्ही कायम करतात आणि करत राहाल सुद्धा. मी आहेच की तुमच्या जोडीला. अहो तुमची पर्सनल इच्छा आहे तर ती मला जाणून घ्यायची आहे. तेव्हा हे लगेच
स्वानंदी म्हणते की नाही हो, अशी पर्सनल काहीच नाही. राजवाडे, मला तुम्ही मिळालेला आहात. आयुष्यातील प्रत्येक क्षण मला तुमच्या सोबत घालवायचा आहे. असंच तुमचा हात धरून लांबवर चालत जायचं आहे आणि मला आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या सोबत असायचा आहे असं म्हणते. समर स्वानंदीचा हात धरतो आणि हातामध्ये हात देत म्हणतो की मी कायम तुमच्या बरोबर असेल आणि कायम तुमचाच असेल. तेव्हा स्वानंदी हसते आणि म्हणते की मध्ये मध्ये जर असं खास जेवणाचं सरप्राईज मिळालं असेल तर मात्र आणखीनच आनंद भेटेल. आणि समर म्हणतो की हे बघा, एवढंच नाही तर आता डोळे बंद करा. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो अजून काय, आणि आता मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. तो आता गुलाबजामचा जो काही डिश आहे तर तो स्वानंदी समोर धरतो. स्वानंदी खूपच खुश होते. गुलाबजाम बघून कोणी बनवले असं विचारते. समर म्हणतो की मी बनवलं. आणि स्वानंदी हाताला मात्र अगोदर सॅनिटायझर लावते. समर विचारतो की आता हे का लावलं. स्वानंदी म्हणते की अहो, एकमेकांचे गुण तर एकमेकांमध्ये येतातच ना. समर मात्र मराठीतील म्हण म्हणतो, ढवळ्याचा नाही पवळा परंतु गुण मात्र लागला. स्वानंदी म्हणते की हो, तुम्ही सुद्धा माझं बघून फुर असा चहा प्यायला लागलात. म्हणजे एकमेकांचा रंग तर लागतो आणि चढतो सुद्धा. तर समर म्हणतो की नुसता चढत नाही तर अगदी उठतो सुद्धा. आणि बघा हे गुलाबजाम कसे पाकामध्ये मुरलेले आहेत. आणि आता दोघे एकमेकांना गुलाबजाम भरवतात आणि दोघेही खूप खुश होतात आणि एकमेकांना भरवतच असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.